साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 या स्पर्धेसाठी मी एक कविता सादर करत आहे। ही कविता मागील काही महिन्यांपासून जी काही आपण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती पाहत आहोत त्यावर भाष्य करणारी आहे। कवितेचं नाव आहे पराधीन आहे अजूनही। कळस गाठला अंधश्रद्धेचा, अध्यात्माला कलंक अन खेळ अत्याचाराचा, तीर्थास्थानी कार्यक्रम मूत पाजण्याचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा। नाही कसली जाण बुद्धी ठेवली गहाण, नाही कसली जाण बुद्धी ठेवली गहाण, भोंदूंच्या मागे लागून स्वतःस समजे महान। किती हा अभाव मानवा स्वविवेकाचा, किती हा अभाव मानवा स्वविवेकाचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा। फोफावलेली गुंडागिरी कधी थांबणार, अजून किती निष्पापांचा बळी जाणार। फोफावलेली गुंडागिरी कधी थांबणार, अजून किती निष्पापांचा बळी जाणार। ऐरणीवर आला प्रश्न महिला सुरक्षेचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा। धर्माच्या राजकारणातून वेळ काढा जरा, धर्माच्या राजकारणातून वेळ काढा जरा, कायदा सुव्यवस्थेचे कामही जरा करा। मतांच्या राजकारणासाठी स्तर गाठला खालचा, मतांच्या राजकारणासाठी स्तर गाठला खालचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा। कोणालाही सोडणार नाही म्हणतात, कोणालाही सोडणार नाही म्हणतात, तुमचेच नेते तर खतपाणी घालतात। कुठे राहिला आहे पोलिसांचा धाक, लोकशाही तर कुठल्या कुठे जळून झाली खाक। कुठे राहिला आहे पोलिसांचा धाक, लोकशाही तर कुठल्या कुठे जळून झाली खाक। मांडून ठेवलाय बाजार मूर्ख माणसांचा, मांडून ठेवलाय बाजार मूर्ख माणसांचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा, पराधीन आहे अजूनही पुत्र मानवाचा।